नमस्कार मित्रांनो, प्रॉस्परटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण उधारीने खरेदी किंवा उधारीने विक्री केली असेल तर त्याच्या एंट्रीज टॅली प्राईममध्ये कशा पास केल्या जातात त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनावर क्लिक करून तो व्हिडिओ नक्की बघा. आज आपल्याला काय करायचं आहे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे उधारीने खरेदी केली होती किंवा उधारीने विक्री केली होती त्याचीच उधारीची वसुली किंवा उधारीची परतफेड आपल्याला करायची. म्हणजे ज्या व्यक्तीला आपण उधार सामान दिला होता त्याच्याकडनं तो पैसे कलेक्ट करायचे, ज्या व्यक्तीकडनं आपण सामान घेतला होता त्याला आपल्याला त्याची उधारी रिटर्न करायची, म्हणजे रक्कम त्याला द्यायची. आज आपल्याला ते बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपल्याला उधारीची वसुली व उधारीची परतफेड याच्याबद्दल माहिती घ्यायची. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. Access denied. Access granted. तर सगळ्यात अगदी आपल्याला काय करायचंय तर आपण बॅलन्स शीट जर बघितलं, बघा बॅलन्स शीट जर बघितलं तर आपल्याकडे काय आहे तर प्रॉफिट झाला आपला 4,000चा. आपल्याला 5,000 द्यायचे आहेत. कोणाला द्यायचे आहेत तर सप्लायर 1ला द्यायचे आहेत आणि 7,000 आपल्याला घ्यायचे आहेत कस्टमर 1 कडनं. आपल्याकडे आता कॅश किती शिल्लक आहे तर 22,000. म्हणजे आपण जर 7,000 घेतले तर ती आपल्याकडे होणार 29,000 आणि त्याच्यातनं आपण 5,000 जर सप्लायरला दिले तर जवळजवळ आपल्याकडे 24,000 रुपये शिल्लक राहतील. या प्रकारे आपल्याला आता करायचंय. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय तर समजा आपल्याला सगळ्यात आधी करायची तर उधारीची वसुली करायची. म्हणजे आपण आधी काय करणार, कस्टमरकडनं आपली जी अमाऊंट असेल, रक्कम असेल ती घेणार आणि तीच रक्कम आपण सप्लायरला देणार आहे. तर आता कस्टमरकडनं आपल्याला रक्कम घ्यायची आहे तर आपल्याकडे ऑलरेडी लेझर्स बनलेले आहे. कस्टमरचं पण आपल्याकडे लेझर आहे आणि कॅशचं पण आपल्याकडे लेझर आहे. मग आपण काय करू शकतो, ह्यावेळेस आपल्याला लेझर क्रिएट करायची गरज नाही, तर आपण डायरेक्टली व्हाउचर एंट्री पास करणार. मग त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपण काय करणार, व्हाउचर्समध्ये जायचं. व्हाउचर एंट्री कशी पास करायची ते जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही आय बटनावर क्लिक करून सुरुवातीचा जो व्हिडिओ आहे आपला तो बघू शकता. सगळ्यात आधी आपण काय करणार, व्हाउचर्समध्ये जायचं. व्हाउचर्समध्ये गेल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय तर पैसे मिळत आहेत. आता आपल्याला रक्कम मिळते. कोणाकडनं मिळते, कस्टमरकडनं. ज्यावेळेस आपल्याला कुठल्याही व्यवहारामधून जर आपल्याला रक्कम येत असेल तर ती आपण एंट्री पास करत असतो, ती म्हणजे रिसिप्ट व्हाउचरमध्ये. मग ती कुठल्याही प्रकारे येत असेल रक्कम ती आपण रिसिप्टमध्ये घेणार. मग त्यासाठी आपण इथं रिसिप्ट व्हाउचरला क्लिक करायचं, या बटनावर क्लिक करायचं किंवा F6 बटन प्रेस करायचं. हे बघा इथं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दिसतंय तुम्हाला रिसिप्ट नंबर 2. अमाऊंट आपल्याला कुठे येते तर कॅशमध्ये येते, म्हणून या ठिकाणी आपण घेणार कॅश. कोणाकडनं येतोय आपल्याला तर आपल्याला रक्कम येते ती म्हणजे कस्टमरकडनं. कस्टमर बघा या ठिकाणी त्याचा करंट बॅलन्स दिसतोय 7,000 रुपये. ओके, एवढं आपल्याला त्याच्याकडनं घ्यायचं आहे. समजा त्याने आपल्याला 7,000 पूर्ण देऊन टाकले, अमाऊंट टाकले आपण 7,000, एंटर केलं. हे बघा आता हे केल्यानंतर इथं परत ऑप्शन आले जे आपण मागच्या वेळेस सेल करताना आले होते. तर आता आपण काय करतोय, अमाऊंट जी घेतोय, रक्कम जी घेतोय ती कशाबद्दल घेतोय, नवीन बिलाबद्दल घेतोय का मागच्या बिलाबद्दल घेतोय तर मागच्या बिलाबद्दल घेतोय. त्याच्यामुळे आपण इथं घेणार अगेन्स्ट रेफरन्स. अगेन्स्ट रेफरन्स केलं तर बघा इथं ते मागच्या बिलाचे सगळे डिटेल्स आले, डेट, ड्यू डेट आणि अमाऊंट. त्याला आपण एंटर केलं. हे बघा आलं, एंटर 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 करून आपण सेव्ह केलं. एस्केपने बाहेर आलो. बॅलन्स शीट जर आपण बघितलं, बघा कमी झाली अमाऊंट, संडे डेटर्स काहीच नाही दिसत आहे. एंटर केलं, 0 होऊन गेले, कारण की जे 7,000 आपल्याला त्याच्याकडनं घ्यायचे होते ते आपण त्यांच्याकडनं घेतले. आपल्याकडे रक्कम होती कॅश इन हँडमध्ये आपल्याकडे होते 22,000. आता ते 7,000 आल्यामुळे आपल्याकडे कॅश होऊन गेले 29,000. आता याच्यातनं आपल्याला काय करायचे, 5,000 आपल्याला क्रेडिटरला द्यायचे, म्हणजे आपला सप्लायर जो आहे त्याला आपल्याला त्याचे 5,000 अमाऊंट द्यायची. मग त्यासाठी काय करणार, ज्यावेळेस आपल्याला अमाऊंट द्यायची असेल तर त्यावेळेस आपण यूज करणार ते म्हणजे पेमेंट व्हाउचर. कुठल्याही प्रकारची जर आपण रक्कम कोणाला देत असेल तर ती एंट्री पेमेंट व्हाउचरमध्ये पास करायची. बघा इथं पेमेंटला क्लिक करा किंवा F5 बटन प्रेस केला. हे केल्यानंतर अकाउंट, अमाऊंट कुठून जाणार आहे आपली तर कॅशमधनं. मग अकाउंट साईडला येणार आपलं कॅश. कोणाला देतोय आपण तर सप्लायरला देतोय. सप्लायर त्याचा करंट बॅलन्स किती, क्रेडिटमध्ये 5,000, म्हणजे आपल्याला त्याला 5,000 द्यायचे आहेत. समजा आपण 5 त्याला पूर्ण देऊन टाकले, एंटर. याला पण आपण मागच्या बिलाबद्दल अमाऊंट देतोय म्हणून इथं घेणार आपण अगेन्स्ट रेफरन्स, एंटर 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 एंटर. सेव्ह केलं, एस्केपने बाहेर आलो. बॅलन्स शीट जर बघितलं हे बघा इथं शिल्लक दिसते का, काही काहीच नाही दिसत आहे.
आपल्याकडे कॅश इन हँडमध्ये किती अमाऊंट राहिली, तर 24,000 आपल्याकडे अमाऊंट शिल्लक राहिली. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला उधारीची वसुली करायची असेल किंवा उधारीची परतफेड करायची असेल, त्यावेळेस आपण पेमेंट आणि रिसिप्ट या दोन वाउचरचा वापर आपल्याला करता येत असतो. आतापर्यंत आपण कुठले कुठले वाउचर बघितले, तर बघा सगळ्यात आधी आपण जर्नल वाउचर बघितलं होतं, ज्याच्यामध्ये आपण आपला शॉप आणि फर्निचरचा एंटर पास केला. त्याच्यानंतर रिसिप्ट म्हणजे आपल्याला काय पेमेंट येत असेल तर आपण रिसिप्ट वाउचरचा वापर करतो. त्याच्यानंतर आपण खरेदी करण्यासाठी परचेस वाउचरचा वापर केला आणि विक्री करण्यासाठी सेल्स वाउचरचा वापर केला. आणि आज आपण पेमेंट वाउचर बद्दल माहिती घेतली. म्हणजे या सगळ्यांचा वापर करून अशा प्रकारे आपण एंट्रीज पास करत असतो. आपल्याला उधारीची वसुली आणि परतफेड ही करता येत असते. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.